विद्यार्थ्यांनो, आज आपण रेशो अनालिसिस हा चॅप्टर पाहणार आहोत. याला तुम्हाला परीक्षेमध्ये 14 मार्क्स आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 6 रेशो 8 रेशो जे रेशो विचारतील ते रेशो तुम्हाला काढायचे असतात. मग रेशो म्हणजे काय, रेशो अनालिसिस काय आहे, तुम्हाला मी एक पीपीटी दिली होती. त्या पीपीटी नुसार तुम्ही रेशो अनालिसिस पाहिलेला आहे. तरी पण तुम्हाला मी रेशो अनालिसिस काय आहे हे समजून देते. रेशो अनालिसिस इज फॉर फायनान्शियल स्टेटमेंट कंपॅरिझन. म्हणजे रेशो अनालिसिस मध्ये काय असतं की तुम्हाला अर्थमॅटिकल रिलेशन बिटवीन टू फिगर, रेशो मध्ये अर्थमॅटिकल रिलेशन हे दोन फिगर मध्ये दाखवलं जातं. मग रेशो अनालिसिस केल्यानंतर अनालिसिस फॉर फायनान्शियल स्टेटमेंट, रेशो अनालिसिस मध्ये तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस पाहायला मिळतं. फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंट कोणते आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रॉफिट लॉस अकाउंट त्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस दाखवतं आणि बॅलन्स शीट हे त्या स्थितीमध्ये किंवा त्या दिवसाची जी काही स्थिती आहे त्यामध्ये किती असेट आणि किती लायबिलिटी हे पाहायला आपल्याला बॅलन्स शीट मध्ये मिळतं. मग रेशो अनालिसिस मध्ये आपण दोन फिगरची जेव्हा अर्थमॅटिकल रिलेशन पाहतो त्यावेळेस आपल्याला रेशो अनालिसिस मध्ये पहिला रेशो जो पाहायचा आहे तो आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो. मग प्रॉफिटेबिलिटी रेशो हा रिलेटेड टू सेल्स. हा प्रॉफिटेबिलिटी रेशो कशाशी संबंधित आहे, सेल्स आणि प्रॉफिटेबिलिटी रेशो यांचा संबंध आहे. मग प्रॉफिटेबिलिटी रेशो काय दाखवतो, कम्पेअर टू प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी रेशो तुम्हाला प्रॉफिटशी कम्पेअर करतो. म्हणजे प्रॉफिट किती झाला हे सांगण्याचं काम प्रॉफिटेबिलिटी रेशो करतो. मग या प्रॉफिटेबिलिटी रेशोशी रिलेटेड कुठले कुठले रेशो आहेत तुमच्याकडे, 3 नंबर 1 ग्रॉस प्रॉफिट रेशो, 2 नेट प्रॉफिट रेशो, 3 ऑपरेशन रेशो. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिटला आपण दुसरं नाव टर्नओव्हर रेशो म्हणजे त्याला सकल नफा प्रमाण असं म्हणतो मराठीमध्ये. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर सूत्र काय आहे, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100 मीन ग्रॉस प्रॉफिट सकल लाभ भागिले विक्री गुणिले 100 मराठीमध्ये पाहतो. म्हणजे आपल्याला प्रॉफिटेबिलिटी रेशो काढत असताना ग्रॉस प्रॉफिट रेशो काढणं आवश्यक आहे. त्यासाठी फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट रेशो अपॉन सेल्स इंटू 100. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशोशी रिलेटेड दुसरा जो रेशो आहे तो नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा प्रमाण. या रेशोचा फॉर्म्युला पाहत असताना नेट प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. म्हणजे तुम्हाला नेट प्रॉफिट रेशो काढण्यासाठी नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100 हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम मध्ये हे सर्व दिलेलं असतं. त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं, नेट प्रॉफिट रेशो काढावा लागतो. त्यानंतर तिसरा जो प्रॉफिटेबिलिटी रेशोशी रिलेटेड जो रेशो आहे तो ऑपरेशन रेशो. ऑपरेशन रेशो हा इन्कमशी रिलेटेड असतो, उत्पन्नाशी संबंधित असतो. ऑपरेशन रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग रेशो इंटू 100 अपॉन सेल्स. म्हणजे ऑपरेशन रेशो कशाशी रिलेटेड आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग रेशो अपॉन सेल्स इंटू 100. बरोबर आहे. मग तुम्हाला ऑपरेशन रेशो हा असेल तर मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कुठले आहेत हे माहिती असल्याशिवाय आपल्याला ऑपरेशन रेशो काढता येणार नाही. मग ऑपरेटिंग रेशो हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसशी संबंधित असतो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणल्याबरोबर विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असतात. त्यानंतर मग आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कोणते आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला म्हणजे प्रशासकीय खर्च कोणते असतील, रेंट मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो भाडे, इन्शुरन्स विमा, ऑफिस सॅलरी म्हणजे ऑफिसचे वेतन, डायरेक्ट फीस म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फीस किती दिलेली आहे आणि लीगल एक्सपेन्सेस
ते हे सर्व आयटम कशाशी संबंधित आहे? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. नंतर याच्याशी रिलेटेड जो आहे तो सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये कुठले खर्च अपेक्षित आहेत? सॅलरी टू सेल्समन. आपण जेव्हा सेल्समनला सॅलरी देतो त्याचा संबंध सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन. पहा, लक्षात घ्या, सेलिंग आणि सेल्समन हा रिलेटेड शब्द आहे. ऍडव्हर्टायझिंग, आपण माल विक्रीसाठी त्याची ऍडव्हर्टायझिंग करतो, त्याला पण आपण सेलिंग डिस्ट्रीब्युशन खर्चामध्ये टाकता येतं. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, मालाची ने आण करण्यासाठी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. लास्टली प्रॉफिटेबिलिटी रेशो रिलेटेड टू सेल्स. प्रॉफिटेबिलिटी रेशो कंपेअर प्रॉफिट. प्रॉफिटेबिलिटी रेशो रिलेटेड टू ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेशन रेशो. ऑपरेशन रेशो मध्ये तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस माहिती पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस माहिती पाहिजे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस माहिती पाहिजे. मग आपल्याला ऑपरेटिंग रेशोची माहिती मिळाली. आता आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काय आहे? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? ओपनिंग स्टॉक, तो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला जातो, प्लस परचेस, खरेदी प्रॉब्लेम मध्ये दिली जाते, प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रत्यक्ष खर्च तुम्हाला दिले जातात, मायनस क्लोजिंग स्टॉक. म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बरोबर तुम्हाला ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड हे वापर करावं लागतं. मग कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं काढायचं असा काही प्रश्न येणार नाही. तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बरोबर फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. जर तुम्हाला परीक्षेमध्ये यातील काही माहिती दिली नाही किंवा प्रॉब्लेम मध्ये यातील काही माहिती दिली नाही तर दुसरा फॉर्म्युला कोणता वापरायचा? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. जर वरील कुठलीही माहिती दिली नाही तर तुम्ही काय करायचं की कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बरोबर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. मग त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सेल्स दिलेला असतं आणि ग्रॉस प्रॉफिट, म्हणून सेल्स मधून ग्रॉस प्रॉफिट मायनस करायचा. हा एक प्रॉफिटेबिलिटी रेशो कंपल्सरी परीक्षेत विचारला जातो, म्हणून लक्षात ठेवा. प्रॉफिटेबिलिटी रेशो कंपेअर प्रॉफिट, प्रॉफिटेबिलिटी रेशो रिलेटेड टू ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेशन रेशो. आणि दीज रेशो रिलेटेड टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अँड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी रेशो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पटकन आलं पाहिजे की प्रॉफिटेबिलिटी रेशो विचारलेला आहे तर तुम्हाला काय काढावे लागतील? हे 3 रेशो त्याच्याशी रिलेटेड काढावे लागतील. म्हणून हा प्रॉफिटेबिलिटी रेशो सगळ्याला समजला असेल. सेकंड रेशो मधला परीक्षेमध्ये विचारणारा आणि तुमच्या दृष्टीने महत्वाचा असलेला म्हणजे लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी म्हणजे तरलता, म्हणजे पैशाची तरलता. लिक्विडिटी रिलेटेड टू करंट रेशो अँड लिक्विड रेशो. लिक्विडिटी रेशो कशाशी संबंधित असतो? करंट रेशो आणि लिक्विड रेशो. आपण लक्षातच ठेवायचं की लिक्विड रेशो म्हणलं की रिलेटेड टू करंट रेशो अँड लिक्विड रेशो. मग करंट रेशो कॉल्ड वर्किंग कॅपिटल रेशो. करंट रेशोला दुसरं नाव काय म्हणतो आपण? वर्किंग कॅपिटल रेशो. वर्किंग कॅपिटल रेशो और करंट रेशो. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. म्हणजे वर्किंग कॅपिटलला काय रिलेट असतं की वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट म्हणजे काय? चालू संपत्ती. आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय? चालू देयता. बरोबर आहे विद्यार्थ्यांना? तुम्हाला मराठीमध्ये माहिती असेल की चालू संपत्ती भागिले चालू देयता म्हणजेच तुमचं वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय असतं? खेळतं भांडवल, व्यवसायासाठी जे आवश्यक आहे. म्हणून त्याला करंट रेशोला दुसरं नाव वर्किंग कॅपिटल. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. हा परीक्षेमध्ये तुम्हाला 100% विचारला जातो. मग करंट रेशो पाहत असताना आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. परीक्षेमध्ये कुठलंही काही जरी नाही आलं तर तुम्ही फॉर्म्युले लिहिले तर तुम्हाला 1 मार्क पडल्या जातो. मग तुम्ही लक्षात ठेवा करंट रेशो संबंधित करंट असेट आणि करंट लायबिलिटी. पण विद्यार्थ्यांना करंट असेट म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. करंट असेट माहिती असल्याशिवाय आणि करंट लायबिलिटी माहिती असल्याशिवाय
तुम्हाला करंट रेशो काढता येणार किंवा लिक्विडिटी रेशो काढता येणार नाही. मग करंट असेट मध्ये काय आहे किंवा करंट लायबिलिटी काय आहे? करंट लायबिलिटी मध्ये तुम्हाला सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट हे तुम्हाला कशाशी रिलेटेड आहेत? करंट लायबिलिटीशी. म्हणजे करंट लायबिलिटी कशाशी संबंधित आहे? तुमच्या प्रॉब्लेम मध्ये हे दिलेलं असतं. करंट लायबिलिटी, क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे तुम्हाला करंट लायबिलिटी म्हणून दिलेलं नसतं, तर हे तुम्हाला क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि बँक ओव्हरड्राफ्ट असं दिलेलं असतं. तेव्हा आपण समजायचं की ती आपली करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर करंट लायबिलिटी पाहिल्यानंतर तुम्हाला करंट असेट सुद्धा माहिती पाहिजे. मग करंट असेट्स म्हणजे तुमच्या चालू संपत्ती व्यवसायामध्ये कॅश इन हँड, हातावरची शिल्लक, बँक बॅलन्स, बँकेतली शिल्लक, त्यानंतर कॅश ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस, अगोदर दिलेला खर्च, शॉर्ट टर्म ऑन इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, इन्व्हेंटरीज, सन्ड्री डेटर्स अँड बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे तुम्हाला करंट असेट आणि करंट लायबिलिटी माहिती असणं आवश्यक आहे. हे बेसिकच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्हची एक्झाम देत असाल त्यावेळेस तुम्हाला अशावरती प्रॉब्लेम विचारले जातात, ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. तुम्हाला जर करंट असेट आणि करंट लायबिलिटीज माहित नसतील तर तुम्हाला कॉमर्समध्ये म्हणजे बेसिक कमी आहे हे लक्षात घ्या. आपण रेशो पाहत असताना करंट असेट आणि करंट लायबिलिटी पाहिलेली आहे, कारण करंट असेट आणि करंट लायबिलिटी ह्या लिक्विडिटी रेशोशी रिलेटेड आहेत. मग लिक्विड रेशो त्याला क्विक ऍसिड टेस्ट रेशो असं म्हणतात. त्याला दुसरं एक यामध्ये लिक्विडिटी रेशो मध्ये करंट रेशो एक काढावा लागतो. एक लक्षात घ्या, लिक्विड रेशो रिलेटेड जसं प्रॉफिटेबिलिटीला 3 रेशो रिलेटेड होते तसे लिक्विडिटी रेशोला कुठला? करंट रेशो आणि लिक्विड रेशो हे 2 रेशो रिलेटेड आहेत. करंट रेशो बरोबर करंट असेट, करंट लायबिलिटी. लिक्विड रेशो और क्विक असेट रेशो और ऍसिड टेस्ट रेशो याला 3 नाव आहेत. तुम्हाला परीक्षेत कुठलंही नाव विचारलं जाईल तुम्ही फॉर्म्युला तोच लिहायचा आहे. लिक्विड रेशो और क्विक असेट रेशो और ऍसिड टेस्ट रेशो. मग लिक्विड रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला लिक्विड और करंट असेट, लिक्विड और करंट असेट अपॉन लिक्विड और करंट लायबिलिटी. म्हणजे लिक्विड रेशो. आता लिक्विड रेशो काय आहे? ट्रू टेस्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे तुमच्या व्यवसायाची खरी परीक्षा कुठे घेतली जाते? लिक्विड. आपण पहा, तुम्ही व्यवसायामध्ये कुठलाही व्यवसाय करत असताना तुमच्या व्यवसायाची तरलता काय आहे? आर्थिक तरलता म्हणजे आर्थिक करंट किंवा लिक्विड पैसे किंवा लिक्विड रोखता किती आहे, तुमची लिक्विड लाभप्रदता किती आहे, तरलता किती आहे, हे मात्र व्यवसायामध्ये पाहिलं जातं. म्हणून लिक्विड रेशो मध्ये ट्रू टेस्ट ऑफ बिझनेस, लिक्विड रेशो हा व्यवसायाची ट्रू टेस्ट घेतो आणि लिक्विड रेशो म्हणजे क्विक ऍसेट रेशो, ऍसिड टेस्ट रेशो. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड और करंट असेट अपॉन लिक्विड और करंट लायबिलिटी. मग तुम्हाला या करंट रेशो मध्ये तुम्हाला करंट असेट माहिती झाल्या, करंट लायबिलिटी माहिती झाल्या, म्हणजे करंट हा रेशो तुम्हाला परफेक्ट झाला. तसंच तुम्हाला लिक्विड रेशो मध्ये लिक्विड किंवा करंट असेट कोणत्या आणि लिक्विड व करंट लायबिलिटी कोणत्या हे माहिती पाहिजे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की लिक्विड असेट कोणते आहेत आपल्या व्यवसायामध्ये? ज्या करंट असेट असतात त्याच्यातून फक्त स्टॉक मायनस करायचा, म्हणजे तुमची कोणती असेट आली? लिक्विड असेट. म्हणजे लिक्विड असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक. करंट असेट मधून तुम्हाला स्टॉक वजा केल्यानंतर लिक्विड असेट मिळतं. आणि लिक्विड लायबिलिटी कशी मिळते? करंट लायबिलिटी मधून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस केला तर तुम्हाला काय मिळतं? की लिक्विड लायबिलिटी. म्हणजे की लिक्विड असेट कसं असतं? करंट असेट घ्यायच्या, त्यातून स्टॉक मायनस करायचा म्हणजे तुमची लिक्विड असेट आली. लिक्विड लायबिलिटी कशी येते? करंट ज्या लायबिलिटी आहेत तुम्हाला दिलेल्या असतात त्याच्यातून फक्त बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करायचा म्हणजे तुमची लिक्विड लायबिलिटी येते. म्हणून liquidity ratio are related to current asset and liquid ratio. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, जसं प्रॉफिटेबिलिटी रेशो काढा म्हणलं की तुम्हाला हे 3 रेशो काढावे लागतील.
लिक्विड रेशो काढा म्हणल्यानंतर तुम्हाला करंट रेशो लिक्विड रेशो काढावा लागेल आणि तुम्हाला जर क्लिअर दिलेलं असेल की तुम्ही कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेशन रेशो और करंट रेशो और लिक्विड रेशो असं क्लिअर दिलं तर तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये ते ठेवत चला. पण जर प्रॉफिटेबिलिटी रेशो आणि लिक्विड रेशो विचारले तर प्रॉफिटेबिलिटी रेशो मधील हे 3 रेशो आणि लिक्विडिटी रेशो मध्ये हे 2 रेशो तुम्हाला काढावे लागतील. मग लिक्विडिटी रेशो हा व्यवसायाची खरी तरलता काय आहे याची टेस्ट घेतो आणि हा रेशो 1:1 या प्रमाणात असतो. 1:1 या प्रमाणात असतो. अशा पद्धतीने आपण आज रेशो अनालिसिस मध्ये 2 रेशो पाहिलेले आहेत, प्रॉफिटेबिलिटी रेशो आणि लिक्विडिटी रेशो.